नमस्कार मित्रांनो, मी चैत्र मोरे पाटील आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, BSc ॲग्रिकल्चर ॲडमिशन प्रोसेसची फायनल मेरिट लिस्ट जी आहे तर ती आलेली आहे. या मेरिट लिस्टमध्ये तुम्ही बघू शकता की लास्ट वेळेस जशा प्रकारची प्रोविजनल मेरिट लिस्ट होती त्या टाईपचीच मेरिट लिस्ट आहे, काहीही फरक नाही आहे. फक्त याच्यामध्ये तुमची रँकिंग जी आहे तर ती थोडी वाढलेली असेल. याच्या मागचं कारणही मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की ज्या विद्यार्थ्यांचे फॉर्म होल्डर होते ते विद्यार्थीच्यामध्ये ॲड झालेले आहेत आणि त्यामुळेच तुमची रँक जी आहे तर ती घसरलेली तुम्हाला दिसेल. याच्यामध्ये काही विद्यार्थ्यांनी वेगवेगळे ग्रीव्हन्सेस दिलेले होते, तर त्यांच्या कॅटेगरीज असेल किंवा त्यांचे काही गोष्टी आहेत तर ते अपडेट झालेल्या असतील, काहींचे अपडेट झालेल्या नसतील, काहींचे ग्रीव्हन्स एक्सेप्ट झाले असतील, काहींचे झालेले नसतील. या सगळ्या गोष्टींना पकडून ही लिस्ट जी आहे तर ती मित्रांनो आलेली आहे. आता मित्रांनो, या लिस्टमध्ये जर तुम्ही बघायला गेलं तर जवळपास 22,000 पर्यंत विद्यार्थी आहे आणि लास्ट इयर एवढेच विद्यार्थी जे आहेत त्याच्या आसपास या संदर्भात डिस्कशनसुद्धा मी कालच्या मीटिंगमध्ये आमच्या काउन्सिलिंगच्या केलेलं होतं. सो त्याच विद्यार्थी जे आहे तेवढेच विद्यार्थी जे आहे तर ते फायनल मेरिट लिस्टमध्ये आलेले आहेत. आणि मित्रांनो, ह्या विद्यार्थ्यांपैकी आता पुढे हे सगळेचे सगळे विद्यार्थी ज्यांचं नाव फायनल मेरिट लिस्टमध्ये आहे हे सगळेचे सगळे पुढच्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये या ठिकाणी सहभागी होणार आहेत. त्या अगोदर मित्रांनो, तुम्हाला होल्डवाली मेरिट लिस्ट कोणती आहे या संदर्भात सुद्धा मी सांगू इच्छितो. त्यानंतर एक सीट्स अवेलेबल फॉर कॅप राऊंड फर्स्ट हे सुद्धा सांगू इच्छितो. पण शेड्यूल तुम्ही या ठिकाणी लक्षात घ्या, ज्याच्यानुसार 6 आणि 7 तारखेला म्हणजे उद्या कॉलेजेस जे आहे तर ते कसे टाकायचे, कॉलेजची लिस्ट कशी टाकायची या संदर्भात तुमच्या लॉग इनमध्ये ऑप्शन ओपन होईल आणि तुम्हाला तुमचे कॉलेजचे प्रेफरन्स जे आहे तर ते 6 आणि 7 तारखेला देऊन टाकायचे आहेत. तर मित्रांनो, तुम्ही 6 आणि 7 तारखेला म्हणजे उद्या आणि परवा तुमच्याकडे लिस्ट तुम्ही तयार केलेली असेल तर ती घेऊन तुमच्या कॅफेवर किंवा मी तर काउन्सिलिंगच्या स्टुडंटला सांगेल की कशा प्रकारे तुम्ही कॉलेजेस ॲड करू शकता तुमच्या लॉग इनमध्ये. जर व्हिडिओची नोटिफिकेशन आली तुम्हाला, कारण 24 तासामध्ये व्हिडिओच्या नोटिफिकेशन जे आहेत तर ते येत नाही, तर तसं काही असलं तर मी तुम्हाला सांगेल. ओके, मी व्हिडिओसुद्धा त्या संदर्भात टाकून देईल. काउन्सिलिंगच्या विद्यार्थ्यांना व्हिडिओ तर येऊनच जाणार आहे ग्रुपवर, त्याच्यामुळे त्यांनी टेन्शन नाही घ्यायचं, तुम्ही मोबाईलवरती सुद्धा ॲड करू शकता. तर मित्रांनो, या ठिकाणी मी मागच्या 6 वर्षापासून ॲग्रिकल्चरची काउन्सिलिंग करतोय. त्याच्यामध्ये मी तुम्हाला जे विद्यार्थी आहेत मागचे त्यांना VNMK परभणीपासून, पुण्याच्या कॉलेजपासून तर अकोल्याच्या कॉलेजपर्यंत, दापोलीच्या कॉलेजपर्यंत सगळ्या कॉलेजेसला ॲडमिशन घेऊन दिलेले आहेत. त्यासाठी जर तुम्हाला माझी काउन्सिलिंग बॅच जॉईन करायची असेल तर मित्रांनो, लिस्ट तुम्हाला पाहिजे असेल तर 499 रुपये जी आहे तर ती लिस्टसाठी फीस आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला काही इनिशियल राऊंडसाठी गायडन्ससुद्धा मिळेल. त्यानंतर तुम्हाला नोट्ससुद्धा दिल्या जातील. गुगल मीटिंगच्या रेकॉर्डेड तुम्हाला मागच्या झालेल्या त्या मिळेल, जेणेकरून तुम्हाला काही गोष्टी ज्या आहेत त्या मिळतील. त्यानंतर मित्रांनो, सगळी काउन्सिलिंग होऊस तर जर तुम्हाला गायडन्स पाहिजे असेल तर 999 रुपये आपली फीस आहे. त्याच्यामध्ये सेम ज्या फॅसिलिटीज आहेत त्या मिळतील. प्लस मित्रांनो, तुम्हाला गायडन्स जे आहे तर ते शेवटपर्यंत मिळेल. यासाठी मित्रांनो 70 38 89 31 78 या नंबरवरती तुम्ही कॉल नका करू. या नंबरवरती तुमचा स्क्रीनशॉट पाठवा पेमेंटचा आणि आम्ही तुम्हाला तुमच्या लिस्ट ज्या आहे तर त्या सेंड करू. ओके मित्रांनो, ऑलरेडी आपल्याकडे स्टुडंट जॉईन आहेत, त्याच्यामुळं तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही होऊ शकता. आता मित्रांनो, उरलेल्या 2 लिस्ट संदर्भात आपण एकदा बोलूयात. मित्रांनो, पुढची आहे एक होल्ड मेरिट लिस्ट, ऑन होल्ड मेरिट लिस्ट. आता याच्यामध्ये मी तुम्हाला बोललो होतो की ज्या विद्यार्थ्यांचे अतिशय इसेन्शियल डॉक्युमेंट असतील ते जर त्यांच्याकडे नसेल तर त्यांचे ॲडमिशन जे आहे तर ते पुढं या लिस्टमध्ये पात्र नसतात किंवा ॲडमिशन घेण्यासाठी पात्र नसतात. तर ह्या विद्यार्थ्यांची ही लिस्ट आहे. तर त्यांचे अशा प्रकारचे फॉर्म जे आहेत तर ते होल्डवर गेलेले आहेत मित्रांनो. त्यानंतर पुढं एक आहे या ठिकाणी सीट्स अवेलेबल फॉर फर्स्ट राऊंड. आता काही विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं की आमच्या कॅटेगरीच्या किती सीट्स आहेत, ओपनच्या किती सीट्स आहेत. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की तुम्हाला जर SC कॅटेगरीचे तुम्ही असाल, जनरलचे असाल, ओके, तुमची स्पेशल कॅटेगरी जनरल असेल किंवा या ठिकाणी जर तुमची DP वगैरे काही जी असेल त्या कॅटेगरीज आहे ना, स्पेशल कॅटेगरी. त्यानंतर तुमचा कोटा कोणता आहे, M कोटा आहे की U कोटा आहे, महाराष्ट्र कोट्याच्या किती जागा आहेत, जेंडर टाईप या ठिकाणी मित्रांनो B म्हणजे बोथ आणि F म्हणजे फिमेल, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. अवेलेबल सीट्स तुम्हाला या ठिकाणी दिसतील. तर अशा प्रकारे कुठल्या कॉलेजला पहिल्या राऊंडमध्ये किती जागा भरल्या जाणार आहेत तर ह्या सगळ्याचा सगळा इन्फॉर्मेशन किंवा या सगळा डेटासुद्धा आलेला आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारच्या तुम्हाला डाऊट्स वगैरे नसणार आहेत आणि आय होप नसायला सुद्धा पाहिजे. त्यानंतर मित्रांनो, जे आपले काउन्सिलिंगचे विद्यार्थी या व्हिडिओ बघत आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की आपला उद्या राऊंडचे प्रेफरन्स टाकणं झाल्यानंतर किंवा उद्या रात्री जे आहे 9 ते 10 आपली रेग्युलर झूम मीटिंग होणार आहे. त्याच्यामध्ये आपण काही गोष्टी ज्या आहेत तर त्या डिस्कस करूयात.
तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. ज्यांना पण काउन्सिलिंग वगैरे जॉईन करायची असेल त्यांनी मित्रांनो 7038 89 31 78 हा आपला नंबर आहे. त्या ठिकाणी जर तुम्हाला 499चा पॅक घ्यायचा असेल तर तुम्ही 499 पेमेंट करा, किंवा 999च घ्यायचं असेल तर 999 पेमेंट करून तुम्ही आपल्या काउन्सिलिंगला जॉईन होऊ शकता. धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. सगळ्यांनी काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.